नमस्कार मित्रांनो, मी श्याम गावले. स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा विषय असा आहे की आज तुम्हाला मी ओळख करून देणार आहो. म्हणजे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्रमुख पाहुणे आहेत. आमच्या गावामध्ये कुठेही धार्मिक कार्यक्रम असो किंवा लोककलेचे आवड असणारे आमचे मित्र रुपेश मातारमारे, रुपेश पाटील हे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि आज त्यांच्या तोंडून आपण त्यांची गायनी, त्यांची कला आपण ऐकणार आहोत. तर चला भेटूया रुपेश भाऊ पाटील यांना. या रुपेश भाऊ, या स्वागत आहे तुमचं आमच्या. नमस्कार. थोडे इकडे या, कॅमेरामध्ये दिसता. हां, बरं. तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूबमध्ये आणि आमचे श्रोते लोक तुम्हाला आज पाहणार आहेत. तर मी तुमचं भजन ऐकलं होतं, तुम्ही जे भजन बोलले होते तर ते भजन तुम्ही आमच्या श्रोते लोकाला ऐकवाच. भजन पण आता एक कुठलं? आता तुम्ही मंदिरावरती बारा चालू तेव्हा एक भजन बोलले होते, ते भजन आपल्याला ऐकायचं आहे. कसं आपल्या लोककलेची आवड असल्यानं हां, आपण कोणत्याही भजनात जाऊन बसतो. हो बरोबर आहे. तर कसं नेमकं कोणतं भजन तुम्हाला आवडलं, आता हे कल्पना असली नाही, बरं होईल. सध्या तरी आम्हाला तुमचा आवाज ऐकायचा आहे. तर तुम्ही तुमचा आवाज जो आहे तर तो आवाज आम्हाला तुमचा ऐकवा. कुठलंही भजन चालते. आता माझ्या आवडीचं जे आहे हां, ते मी असं गायक वगैरे नाही आहे, हो पण थोडंसं असं प्रयत्न करून पाहतो. ठीक आहे चालेल. तर मित्रांनो, आपले रुपेश भाऊ पाटील हे आपल्यासमोर भजन गाणार आहेत. थोडं कसं चुकलं तर माफी असावी. चालेल. भजन कोणाचं आहे काय आहे हे काही मला माहिती नाही आहे, हो हो, पण थोडंसं मी माझ्या प्रेरणं गाऊन बघतो. ठीक आहे. नामा भजनात हरी झाले दंग, नामा भजनात हरी झाले दंग, भेटीसाठी आले पांडुरंग, भेटीसाठी आले पांडुरंग, सावळी मूर्ती मनामध्ये ठसली, सावळी मूर्ती मनामध्ये ठसली, आज डोळ्याने पंढरी दिसली, आज डोळ्याने पंढरी दिसली, नामा भजनात हरी झाले दंग, हरी भजनात मन झाले गुंग, भेटीसाठी आले पांडुरंग, भेटीसाठी आले पांडुरंग. बस रुपेश भाऊ, आमचे कान तृप्त झाले तुमचा आवाज ऐकून. खूपच अति सुंदर असं गीत तुम्ही गायलेलं आहे, भजन तुम्ही गायलेलं आहे. मी पण असं गायक वगैरे नसल्यामुळे हां जे आता आमच्या गावामध्ये लोककला चालते, हां, बारी मंडळ असो, भजनी मंडळ असो किंवा एकतारी मंडळ असो, हो त्यांच्या मागे मागे बसून जे काय शिकणं होईन आपल्याकडून, हो. कारण की ही जुनी परंपरा आहे. जुनी परंपरा आहे, हां. बरोबर आहे. जुनी परंपरा असल्यामुळे कसं आपल्याला आवड आहे हो, आणि ती जुनी परंपरा कशी टिकवायची, कशी हां, जपायची हे नवीन पिढीने. तर मित्रांनो, हे आज आपण ऐकलेलं होतं भजन रुपेश पाटील यांच्या तोंडून. तर असेच नवनवीन भजन गीत, लोकगीत सर्व आपल्या यूट्यूब चॅनलवरती याच्यासमोर येत राहतील. तर तुम्ही नक्कीच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.